मित्रो, गुलगुलिया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनोदी चुटक्यांची प्रसन्न मैफिल सादर करीत आहोत. आजचे पहिले दोन विनोद हे फरशी पुसण्यावरून आहे की एकदा काय झालं की एका पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला की एका घरामध्ये महिला फरशी पुसत होती आणि ती फरशी पुसत असताना पुसलेल्या फरशीवरनं तिचा नवरा चालला म्हणून तिनं त्याला गोळ्या घालून ठार केलं. तर वरिष्ठ अधिकारी म्हटले, मग तू बघतोयस काय, तू त्या महिलेला तात्काळ अटक कर. तो पोलीस कर्मचारी घाबरत म्हणला, होय साहेब, पण अजून फरशी उभी आहे. पोलिसांचीच गोष्ट सोडा, पण आमच्या घरात देखील मी फरशी पुसत असताना ओल्या फरशीवरनं माझी बायको तरात चालत गेली. आता ती तरात चालत गेल्यावर मला ते सहन झालं नाही. मी पण तिला तळा बोललो. तुम्हाला खरं सांगतो, मला अपमान सहन होत नाही. एकदा माणसाने काय केलं, एका गावासमोर दोन बादल्या ठेवल्या. एका बादलीत दारू होती आणि दुसऱ्या बादलीमध्ये पाणी होतं. गाढव पाण्याच्या बादलीतलं पाणी प्यालं आणि निघून गेलं आणि दारूची बादली मात्र तशीच राहिली. म्हणजे ह्यातनं आपल्याला तात्पर्य काय काढता येईल ह्या घटनेवरला, तर दारू न पिणारा माणूस गाढव असतो असा निष्कर्ष काढावा लागेल. दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी घोषित केलं, हे गेले. पेशंट म्हणाला, डॉक्टर साहेब मी जिवंत आहे. त्या पेशंटची बायको म्हणते, तुम्ही गप्पा हो, तुम्हाला डॉक्टरांच्या पेक्षा जास्त कळतंय का. एकदा एका प्राथमिक शाळेमध्ये एक शिक्षक निवांतपणे झोपले होते. एवढ्याच शाळा तपासणारे अधिकारी आले आणि त्यांनी बघितलं तर हे शिक्षक निवांतपणे आणि जोरजोरामध्ये घोरत होते. ह्या घोरणाऱ्या शिक्षकाला अधिकाऱ्यांनी उठवलं. अधिकाऱ्यांनी जाग आणताक्षणी हे जे झोपलेले शिक्षक आहेत त्यांनी मुलांच्याकडे पाहिलं आणि मुलांना बघून म्हटले, तर मित्रांनो, हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं. पूर्वी कुंभकर्ण देखील असाच घोरत पडलेला असायचा. एका कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारलं, अरे आज शामराव अजून आले नाहीत, काय झालंय, का त्यांना उशीर झालाय. तर दुसरे सहकारी म्हटले की साहेब ते दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. तर ते म्हणजे साहेब म्हणजे असं कसं दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, काल तर त्याला मी एका मुलीबरोबर फिरताना पाहिलं. साहेब तुमचं बरोबर आहे, तुम्ही बघितलं आणि थोड्या वेळानं त्यांच्या बायकोनं पण त्यांना बघितलं. आता हे शामराव एकदा ऍक्टिव्हा गाडीवरून गेले दारू खरेदी करायला. त्यांनी दारूची बाटली खरेदी केली आणि नंतर असा विचार केला की समजा ऍक्टिव्हा गाडीवरून जाताना वाटेत कुठं गाडी धडकली, अपघात झाला तर बाटली फुटण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी तिथंच दारूची बाटली संपवली आणि ऍक्टिव्हावरती बसून निघाले. काय म्हणा, शामरावांचं निरीक्षण बरोबर होतं. वाटेत परत येताना 4 ठिकाणी गाडी पडली. हे त्यांचा तर्क बरोबर होता. आपल्याला कथा माहिती आहे की सावित्री आणि सत्यवान याच्यामध्ये यम सत्यवानाचे प्राण हरण करणार होता, पण सावित्रीनं संघर्ष करून सत्यवानाला वाचवलं आणि सत्यवानाचे प्राण यमाखंडात परत आणले. आता या गोष्टीपासून तात्पर्य काय काढता येईल की कुठल्याही माणसाला बायकोपासून सुटका हा जो विषय आहे, मुश्किलही नाही, नामुमकिन आहे असंच म्हणावं लागेल. आजच्या दिवसाला तुम्हाला काम देतो, तुम्ही 4 डुकरं खरेदी करा आणि या डुकरावरती 1, 2, 3 आणि 5 असे क्रमांक टाका आणि असे क्रमांक टाकलेली ही जी 4 डुकरं आहेत ती एखाद्या प्रशस्त मॉलमध्ये सोडा आणि सोडल्यानंतर मॉल मात्र सिक्युरिटी विभाग 4था डुक्कर शोधण्यासाठी मोहीम कशी राबवतोय याकडे बारकाईने लक्ष द्या.